बीड म्हणजे बिहार असं म्हणायची वेळ आपल्यावर का आली? आणि बिहार म्हणजे नेमकं तरी काय? बिहार म्हणजे जिथे एकेकाळी आणि काही प्रमाणात आत्ताही कायद्याचं राज्य चालत नव्हतं. तिथं चालायचं जंगल राज. प्रत्येक भागाभागातले गुंडच त्या भागातील प्रदेश चालवायचे. महाराष्ट्राच्या बीडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे का? हा प्रश्न संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उभ्या महाराष्ट्राला पडला होता. त्याच्यामुळे कायद्याचा धाक गावगुंडांना आहे की नाही हा प्रश्न सर्वजण विचारत होते. अनेक हाणामारीचे व्हिडिओ अधूनमधून समोर येत होते. अशात आता एक आणखी हादरवणारी बातमी बीडच्या गेवराई तालुक्यातून आलेली. अतिशय अमानुष पद्धतीने मारहाण एका आदिवासी समाजातील ग्राम रोजगार सेवकाला झालेली आहे. काय आहे हा सगळा विषय? सोशल मीडियावर याची चर्चा का होते? याचे पोस्ट, याचे फोटोज व्हायरल का होत आहेत? सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओ. नमस्कार, मी दिनेश. तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. बीड जिल्ह्याच्या नादलगाव मधील आदिवासी समाजातील ग्राम रोजगार सेवक जालिंदर सुरवसे यांना कशामुळे मारलंय हे कारण जरी अद्याप स्पष्ट नसलं तरी गावगुंडांनी त्यांना दोन्ही पाय मोडून मारहाण केल्याची घटना 6 डिसेंबरला सकाळी 10:30च्या सुमारास घडली. या आदिवासी कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या घरातून बाहेर काढून शिवीगाळ करत काही गुंडांनी मारलेलं आहे. तुला आम्ही सोडणार नाहीत, जीवे मारून टाकू, तुझ्या कुटुंबाला गावात राहू देणार नाहीत अशा धमक्या देत जातीवाचक शिवीगाळ करत सुरवसे याला दुचाकीला बांधलं आणि गावातल्या चौकात ओढत नेलं. लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने त्याला मारण्यात आलं. त्याच्याजवळची 50,000 रुपयाची रक्कम काढून घेण्यात आली. सोबतच मोबाईलही काढून घेण्यात आला. दोन्ही पाय मोडून डोक्याला मारहाण करत गावातील 10 ते 12 गुंडांनी हा हल्ला केला असा आरोप पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला आहे. तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये जालिंदर सुरवसे याची बहीण आणि आई या दोघी मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या होत्या. पोलिसांनी मात्र राजकीय दबावापोटी यांचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही असाही आरोप कुटुंबाने केलाय. बीड जिल्ह्यात आलेले नवीन पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून संबंधित आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. बीडचे पालकमंत्री बदललेले, SP बदललेले, तरीही जिल्ह्यात वरतीचा धाक राहिलेला नाही अशा प्रतिक्रिया आता जिल्ह्याच्या एकंदरीत राजकीय परिघामध्ये उमटू लागलेले आहे. कायद्याचं राज्य बीडमध्ये कधी येणार हाच एक सवाल पुन्हा पुन्हा विचारला जातोय. राज्याचे गृहमंत्री हेच मुख्यमंत्री आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संबंधित भागातील गावगुंडांच्या मनात कायद्याची भीती राहावी यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या की नाही हाही प्रश्न विचारला जातोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे सध्या आपल्या चिरंजीवाच्या लग्न सोहळ्यात तल्लीन होऊन नाचत आहेत, तेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते सतत सांगतात, मी कायद्याचं पालन करणार आहे. मग प्रश्न पडतो, दादा तुम्ही ज्या बीडचे पालकमंत्री आहात तिथं काही कायद्याचं चालतंय की नाही? कारण सुरुवातीला कुठल्या तरी राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करून न घेतल्याचं समोर आलेलं आहे. सोशल मीडियावर अनेक जण जालिंदर सुरवसे यांचे फोटो शेअर करत सरकारच्या नाकर्तेपणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मंडळी, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. आणि महाराष्ट्रातील अशाच घडामोडींच्या माहितीसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.